नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली लेक कायमची दुरावली. वडिलांना व्हिडिओ कॉलवरूनच अंतिम दर्शन. कराड तालुक्यातील वडगाव येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या तरुणीचा अपघातानंतर तब्बल 14 महिन्यांच्या झुंजीनंतर मृत्यू झाला. परिस्थिती अशी की वडिलांना आपल्या लेकीचे अंतिम दर्शन ही व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावे लागणार आहे. कराड तालुक्यातील वडगाव येथील नीलम शिंदे ही तरुणी अमेरिकेत MS चे शिक्षण घेत होती. 14 फेब्रुवारी 2025 रोजी योगा क्लासनंतर परतत असताना झालेल्या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि कोमात गेली. अपघातानंतर तिच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. वडील तानाजी शिंदे आणि नातेवाईकांनी तातडीने तेथे जाऊन उपचारांची जबाबदारी सांभाळली. मात्र दीर्घकाळ उपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 28 मार्च रोजी अमेरिकेतून आलेला फोन कॉल शिंदे कुटुंबासाठी अत्यंत दुःखद ठरला. नीलमची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. वृद्धापकाळामुळे वडिलांना पुन्हा अमेरिकेला जाणं शक्य नसल्याने भारतीय वेळेनुसार 7 एप्रिल रोजी रात्री होणारा तिचा अंत्यविधी व्हिडिओ कॉलद्वारेच पाहून त्यांना आपल्या लेकीचे अंतिम दर्शन घ्यावे लागणार आहे. दरम्यान नीलमने जिवंतपणी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयामुळे इतरांना नवजीवन मिळणार असल्याने दुःखातही कुटुंबियांना थोडा दिलासा मिळत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.